आणि इथे माझे भाऊ आणि भाऊजे मुंबईवरून आले होते, तर ते निघाले होते मुंबईला जायला. तर आमच्या आईंनाही ते आमच्या घरी सोडणार होते, कारण त्यांना म्हणजे आता 2-3 दिवसापासून आम्ही फिरत होतो, तर त्यांनाही असं वाटत होतं की घरी जावं. आणि राघवला कारमध्ये बसून जायचं होतं, त्यामुळे तो रडत होता. मला यावं लागेल परत. नको नको त्यामुळे पप्पांना सोडायला घेऊन चालले मी. जर एसटी गेली असेल तर पप्पांच्या गाडीवर जाऊ आम्ही. आणि राघवला घेऊन चालले, कारण ना तो घरी वाट पाहत बसतो, त्यामुळे म्हटलं चला त्याला घेऊन जाऊ. चला जाऊया ना. नमस्कार मंडळी. तर ही छाया आहे आणि आम्ही एका वर्गात नव्हतो, पण आम्ही एका गावचे आहे. आणि आता मला स्टँडवरती भेटलेत. मी बेल्ह्याला चालले एसटीचं कार्ड काढायला, आणि त्यांनी मला ओळखलं आणि मी तिला ओळखलं, कारण खूप दिवस होतं, लहानाचे मोठे होतो, पण आपल्याला लक्षात येत नाही नक्की कोण आहे. आणि माझं तेच होतंय सध्या. तर आम्ही आता मस्त गप्पा मारतोय. आणि एसटी अजून आली नाही. एसटी आमची पिंपळगाव रोट्यावरून येणार आहे. ठाण्याला जायचंय ना, आळेफाट्याला जायचं, आळेफाट्याला. तर आता आम्ही जाणार आहे बेल्ह्याला गप्पा मारत मारत. आणि पाऊस वगैरे काही नाही आज ऊन पडलं. हां, छान ऊन पडले आज. सगळे कपडे वगैरे सुकले घरी. आणि हे आमच्या गावचं एसटी स्टँड आहे. इथं आहे ना एसटी स्टँड. इथं आहे. हे बंद आहे ना, ते भेळीचं शॉप आहे ना, भेळीचं शॉप बंद आहे. हां. आणि हा हिरो रेडी आहे. त्याला शक्यतो नेत नाही, पण आज म्हटलं ना घरी वैतागतो मी नसले की. म्हटलं चल मग आपण फिरून येऊ. काही कामच नाही ना दुसरं, बसेल गाडीत माझ्याजवळ. नवीन थोडीच राहणार आहेत. हा, राहतात गार्गीच्या पायात राहतात. हा, बाहेर बघायचंय. आणि मी एस टीचं कार्ड काढण्यासाठी आले होते बेल्ह्याला. आमच्या गावाच्या जवळ बेल्ह्यामध्ये देतात एस टीचं कार्ड काढून, परंतु साईट डाऊन होती, त्यामुळे मला काही कार्ड काढता आलं नाही. त्यामुळे मी पुन्हा रिटर्न चालले होते घरी. चला चला, शिरूर एस टी आली.
खाऊ खायचे खाऊ राघव. ते बघ तिकडे आहे खाऊ. जा तिकडं नुसत्या गाड्या पोरांना तेच पाहिजे दुसरं काय. खाऊ घे. दादा दादा मामा दादा कडून नाही. चिप्स नको देऊ. चिप्स नको त्याला. त्याला काही कळतच नाही ना लाडू पेडा. काय खायचं सांग. काय नाही बघतोय नुसतंय काय दिसतंय. देऊ का. भूकच लागलेली नसेल ना. भूक लागली तरच मागेल. काय खाऊ खायचंय राघव. पण मग घरी बोर होतं ना मग म्हटलं चल जाऊ आपण. चला राघव चल. बाय कर बाय कर दादाला बाय कर. आम्हाला घरी पण जायचंय पण अजून त्याला. नमस्कार म्हणले तर आम्ही आळकुटीमध्ये आलो आणि आम्ही आता चाललेलो आहोत अमृतनेनी पार्लरमध्ये. ते ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले ती आणि राघव चालतो इथे. चला. आणि ही साक्षी आहे तर ही आमच्याच गावची आहेत आणि ती शिवणकाम शिकायला येते इथेच. आणि आम्हाला आमच्या दीदीची गाडी भेटलेली आहे. राघव चला पुढे सरक. दीदीला बाय कर. बाय बाय बाय. आपलीच दीदी आहे आपल्याला काय टेन्शन आहे. आपल्याला गाडी होती माहीतच नव्हतं. मग आम्ही थांबलो असतो तिथंच वाट बघत गाडीची. बाय करा. बाय बाय. जायचंय का तुला गाऊ आर्यनकडं. गाऊ आर्यनकडे जायचंय का. जाऊ आम्ही थोड्या वेळाने. जेवली नाही वाटतं. हा आणि मम्मी इथे शेतात कोळपते आणि माझं थोडंसं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी. तर मम्मीला पाणी घेऊन आले होते मी आत्ता. काय ग हा मूग आहे का उडीद आहे. अच्छा तुरी एकत्रच आहे का. आम्ही हे करल्यावरती चढलो होतो एकदा. या वर्षी पण गाई वगैरे आहेत त्या हे करल्यावर आहे ना. आहेत ते काय दिसत आहेत. गाई वगैरे असलं जाऊ शकतो आहे ना. दिसलं ना. आहेत मग माणसं असतात ना. हा भीती नाही काही.
ऊन पडले आज, कडकडीत ऊन. इकडे ऊन पडले कडक आणि इकडच्या साईडला पाहू शकता असा जोरात पाऊस यावा ना. खरंच खूप भिजायची नाही, परंतु पाण्याची गरज आहे, भिजायची गरज नाही. आता पाण्याचीच गरज आहे आपल्याला. इकडे पाऊसच नाही जास्त आणि मिरच्या लाल झाल्यात आणि इथे वांग्याची झाडं आहेत ज्याला की वांगी येतच नाहीत. आणि इथे मिरच्या आहेत, मिरच्यांना भरपूर मिरच्या आहेत. आणि असं वाटतं इकडेच राहावं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.